हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, आलूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी आलू वडी बनवण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. आलूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आपण या पानांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपल्या खूप साऱ्या शारीरिक समस्या सुटतात. आलूच्या भाजीचे दोन प्रकार आहेत, रानटी आणि लागवड केलेली. लागवड केलेल्या आलूच्या भाजीचे सुद्धा दोन प्रकार असतात. एका पानाचे देठ हे हिरव्या रंगाचे असते आणि दुसऱ्या पानाचे देठ हे जांभळ्या रंगाचे असते. आळूची पाने ही दिसायला कमलासारखी असून त्यांचे देठ लांब असतात. जांभळ्या देठाची आलूची पाने ही आलूवडीसाठी वापरली जातात आणि हिरव्या देठाची पाने ही भाजी बनवण्यासाठी वापरली जातात. आता आपण समजून घेऊया आळूची पाने खाल्ल्याने कोणकोणते विकार दूर होतात. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला आहे मधुमेह दूर करण्यासाठी फायदेशीर. आळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात करते. हे शरीरात इन्सुलिन आणि ग्लुकोज सोडते. याशिवाय ग्लायसेमिक पातळी देखील राखली जाऊ शकते. मधुमेह कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आलूच्या पानांचा समावेश करू शकता. दुसरा आहे स्नायू बळकट होतात. आलूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते. हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते. आलूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम आपली हाडे आणि स्नायू मजबूत करते. तिसरा आहे वजन कमी करते. लठ्ठपणा ही एक समस्या आहे. जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात चरबी तयार होते. आलूच्या पानांमध्ये फारच कमी कॅलरीज आढळतात. यात मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. विविध गुणांनी समृद्ध असलेली ही आलूची पाने शरीरातील अनेक विकार दूर करतात. पाचवा आहे लोहाची झीज भरून निघते. रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा ॲनिमियाचा त्रास कमी करते. आलूच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी असल्याने शरीराची लोह शोषून घेण्याची क्षमता सुद्धा सुधारते. सहावा आहे उच्च रक्तदाब नियंत्रित करते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी त्यांच्या आहारात आलूच्या पानांचा समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाण देखील कमी असते. आळूची पाने नियमित खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. सातवा आहे दृष्टी सुधारते. या पानांमध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. यात आढळणारी बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आरबीची पाने खाल्ल्याने दृष्टी वाढते. आरबीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए देखील आढळतो, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आठवा आहे पचनतंत्र सुधारते. आळूची पाने खाल्ल्याने तुमच्या शरीराला तंतुमय घटक मिळतात, ज्यामुळे तुमचे पचनतंत्र चांगले राहते. शिवाय अन्नाचे पचन करण्यासही ते मदत करते. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी ही भाजी खाणे फार फायदेशीर मानले जाते. नववा आहे कॅन्सरचा धोका कमी होतो. आलूच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. पॉलिफेनॉल्समुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. ट्यूमरदृश्य पेशीही आलूच्या पानांच्या सेवनाने कमी होतात. जर तुम्हाला स्वतःला कॅन्सर सारख्या धोकादायक आजारापासून वाचवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आलूच्या पानांचा समावेश करा. शेवटचा आहे मेंदूसह आतड्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. आळूच्या पानांच्या सेवनाने मेंदूचे आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. ज्या लोकांना आतड्यांसंबंधी आणि मेंदू संबंधी समस्या आहेत त्यांनी आलूच्या पानांची भाजी नक्की खावी. आळूची पाने खाल्ल्याने केसांचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर आपली प्रजनन क्षमता सुद्धा वाढते. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.